नमस्कार. मी आज आपणास मधुमेहाविषयी चर्चा करणार आहे. मधुमेहाविषयी काही औषधं मी सुचवू इच्छितो. ते तुम्ही वापरून पहा, त्याचा तुम्हाला निश्चित फायदा मिळेल. मधुमेह हा जो आजार आहे तो अनुवंशिक असतो. दुसरं खानपान जे आहे त्याचं अविचाराने खाणं, उदाहरणार्थ भाताचं प्रमाण जास्त, अतिसेवन करणं, बाहेरचे फास्ट फूड जास्त प्रमाणात खाणे, रात्री उशिरा जेवण करणे, व्यायामाचा अभाव हे त्याची महत्त्वाची कारणं आहेत. हे पण दूर करावेत म्हणजे फरक पडेल. अजून तुम्हाला एक औषध सुचवू इच्छितो. हळद 50 ग्रॅम, मेथी 100 ग्रॅम, जांभूळबीचं पावडर 100 ग्रॅम, कारला पावडर 50 ग्रॅम, गुडमार पाला 25 ग्रॅम, शहाजिरे 10 ग्रॅम, दालचिनी 10 ग्रॅम. हे सगळं एकत्र कुटून ठेवायचं. त्याच्यात तुम्ही वंगभस्म नावाचं एक आयुर्वेदिक औषध आहे, त्याच्यात मिळवायचं 20 ग्रॅम आणि ते रोज 2 चमचे रोज सकाळी कोमट पाण्याबरोबर घ्यायचे. याच्याने इन्शुलिन घेण्यासुद्धा टाळता येतं. अनुभव घेऊन पहा. दुसरं जे आहे प्रयोग तो आहे पांढऱ्या सदाफुलीची पानाची पावडर घेत राहणे. तिसरं जे औषध आहे ते गोझरण अर्क किंवा गोमूत्र किंवा स्वमूत्र हे 4-4 चमचे रोज घ्यायचं आहे. अजून एक औषध आहे गाबोळे कूट म्हणतो आपण, म्हणजे अर्धवट पिकलेले कूट. त्याचा गीर रोज रात्री पाण्यात भिजवायचा व सकाळी गाळून प्यायचा. त्याच्याने सुद्धा साखर कमी होऊ शकते. पांढऱ्या फुलांच्या सदाफुलीचे पान अधिक पारिजातकाचे पानाचे पावडर व मेथी पावडर हे सुद्धा 1-2 चमचे घेऊ शकता. अजून एक प्रयोग आहे पांढऱ्या रुईचे पान उजव्या पायाच्या तळव्याला बांधायचं रोज रात्री. त्याचासुद्धा चांगला उपयोग होतो. हे अनुभव घेऊन पहा, याचा चांगला फायदा मिळेल. दुसरं आहे अजून एक औषध आहे लाल कांद्याचं बी 5 ग्रॅम आणि मेथी 30 ग्रॅम वेगवेगळी भाजायची, 30 पुड्या करून ठेवायच्या व रोज एकदा घेणे. अजून एक औषध आहे मेथी दाणा 250 ग्रॅम, ओवा 100 ग्रॅम, काळे जिरे 50 ग्रॅम हलके भाजून पावडर करायची, रोज घेणे. याच्याने सुद्धा साखर कमी होऊ शकते. मधुमेहाचा रोगी बरा होऊ शकतो. अनुभव घेऊन पहा. माझं जीवन क्लिनिक ट्रीटमेंट नावाचं चॅनल आहे, ते सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.